सहवास कोणाचा? 10 मिनिटे बायकोसमोर बसा. आयुष्य किती अवघड व कष्टपूर्ण आहे हे कळेल. 10 मिनिटे दारुड्यासमोर बसा. तेच आयुष्य किती सोपे व सुखाचे आहे हे समजेल. 10 मिनिटे संन्याशासमोर बसा. आपल्याजवळही सर्व काही दान करून टाकावे असे वाटेल. 10 मिनिटे राजकारणी पुढाऱ्यासमोर बसा. आतापर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ, निरुपयोगी व कुचकामी असल्याचे कळून येईल. 10 मिनिटे विमा एजंट समोर बसा. जगण्यापेक्षा मेलेले केव्हाही बरे असे वाटेल. 10 मिनिटे व्यापाऱ्यासमोर बसा. तुम्ही कमवलेली संपत्ती कवडीमोल आहे असे वाटेल. 10 मिनिटे शास्त्रज्ञासमोर बसा. स्वतःचे अज्ञान किती अगाध आहे हे समजेल. 10 मिनिटे चांगल्या शिक्षकासमोर बसा. पुन्हा विद्यार्थी व्हावे अशी प्रबळ इच्छा तुम्हाला होईल. 10 मिनिटे शेतकरी, कामगार यांच्यासमोर बसा. त्यांच्या काबाड कष्टासमोर तुम्ही खूप हार्डवर्क करता असा स्वतःबद्दल गैरसमज दूर होईल. 10 मिनिटे सैनिकासमोर बसा. तुम्ही करत असलेली सेवा, समर्पण, त्याग आणि त्यांची व्याख्या किती तोकडी आहे याचा साक्षात्कार होईल. 10 मिनिटे माऊलींच्या वारीत चाला. आपोआप तुमचा अहंकार, मीपणा गळून पडेल. 10 मिनिटे मंदिरामध्ये बसा. मनःशांती मिळेल. मन प्रसन्न होईल. 10 मिनिटे लहान बालकासोबत खेळा. निस्वार्थ प्रेमाचा अनुभव मिळेल. 10 मिनिटे आई वडिलांसमोर बसा. त्यांनी तुमच्या भल्यासाठी केलेल्या कष्टाची व त्यागाची जाणीव होईल. म्हणूनच कुणाचाही सहवास हा आपल्याला प्रकट व्हायला खूप महत्त्वाचा असतो. कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.